श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे 8व्या निसर्गोपचार दिनानिमित्त नैसर्गिक खाद्य महोत्सवाचं आयोजन, कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची परिषद, नवले पूल अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक, राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे 13 ते 21 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन, ग.दी. माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त यशवंत वेणू पुरस्कारांची घोषणा. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे 8व्या निसर्गोपचार दिनानिमित्त पुण्यात 3 दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीनं प्रकाशित पुस्तकांचं, संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन राज्यपाल देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आलं. तर 156व्या गांधी जयंतीनिमित्त घेतलेल्या आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वैद्यकीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंध, रील्स आदी स्पर्धांमधील विजेत्यांची नावं देखील यावेळी घोषित करण्यात आली. निरोगी, आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैद्यकीय वारसा आहे, असं प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपालांनी केलं. पुण्यातील शिवाजीनगर इथल्या कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची प्रमुख उपस्थिती होती. भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे. म्हणूनच आज देशाला नैसर्गिक शेतीशिवाय तरणोपाय नाही, असं प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपालांनी केलं. ते म्हणाले, चारों एग्रीकल्चर यूनिवर्सिटी का उन्होंने पूर्वाग्रह से रहित होकर ईमानदारी से पिछले 3 साल लगातार अपने फार्म पर रिसर्च किया और इन्होंने अब वो रिपोर्ट चारों एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो आपकी केमिकल फर्टिलाइजर का यूज करते हैं, उन्होंने भी ये सिद्ध किया. इन लोगों ने ये प्रमाणित कर दिया है कि प्राकृतिक खेती में उत्पादन कम नहीं होगा, लेकिन वो आयाम 5 है वो पूरे करने. बीज का सिलेक्शन, बीजामृत से उसको संस्कारित करना, घन जीवामृत का कितना प्रयोग करना, हर पानी के साथ जीवामृत देना, उसका स्प्रे भी करना, धरती का आच्छादन करना जिससे धरती की फर्टिलिटी बढ़ेगी और उसका ऑर्गेनिक कार्बन नहीं उड़ेगा, और एक ही समय पर अनेक फसलों को खेत में बोना. कुल ये 5 चीज. आपसे मेरा आग्रह है कि इस दिशा में यूनिवर्सिटीज की बहुत बड़ी जिम्मेदारी है कि हमारे देशी परंपरागत बीजों को उन्नत करना. इस दिशा में काम करिए आप. ये है जो सबसे जरूरी काम करने वाला. बीज हमारे परंपरागत हों, लेकिन उनको कितना उन्नत बनाया जा सकता ताकि वो ज्यादा से ज्यादा उत्पादन दे सके, उनकी गुणवत्ता वही बनी रहे, उनमें रोग से लड़ने की रेजिस्टेंस भी बनी रहे और उत्पादन भी ज्यादा दे. ये मूल काम सबसे जरूरी है जो यूनिवर्सिटीज का है. इस दिशा में आप काम करें. रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता, धान्याचा स्वाद आणि पोषकता कमी झाली असून संशोधनानुसार गहू आणि भातातील पोषक घटक 45% घटले आहेत. म्हणूनच नैसर्गिक शेती ही केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी आवश्यक आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी बोलताना म्हणाले. आज आपण पाहतो आपल्या शेतामध्ये शेतकरी एक चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक खताचा किंवा कीटकनाशकाचा वापर जास्त करतोय. त्यामुळे शेतीची गुणवत्ता ही आपोआप कमी होते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जो पुढचा जो ग्राहक आहे त्याला एक चांगल्या प्रकारचं विषमुक्त एक त्याला अन्न हे मिळालं पाहिजे. ही राज्यपाल महोदयांची एक मनोमन इच्छा आहे आणि यासाठी
सर्वांना त्यांना एकत्र बोललेलं आहे. काळाची गरज ओळखून आपण नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे ही खरं तर राज्यपाल महोदयांची इच्छा आहे. आपण महाराष्ट्र खूप नशिबान आपण की भाग्यवान आपल्याला एक नैसर्गिक शेतीचं महत्व पटवून देणारे आणि आपल्या राज्याला एक चांगले राज्यपाल एक कृषी विषयक महाराष्ट्र राज्य मिळाले याचा आपल्याला निश्चित प्रकारे सर्वांना अभिमान आहे. नवले पुलावर झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेमकं काय करता येईल याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगाव दरम्यान विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचं मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक ठरल्याप्रमाणे नियमितपणे व्हायलाच हवी. तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वडगाव पुलाच्या रुंदीकरणाचं काम तातडीनं सुरू करावं अशा स्पष्ट सूचना मोहोळ यांनी या बैठकीत दिल्या. ते म्हणाले, त्याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही, आजच्या बैठकीचे मिनिट्स तयार होतील. आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी जी आहे ती निश्चित केली जाईल. पीएमसी आहे, पीएमआरडी आहे, एनएचए आहे, पोलीस आहेत, वाहतूक पोलीस, जी काय कोणाची आरटीओ आहे त्याची जबाबदारी. त्याला आज जे काम दिलंय ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या एक महिन्यामध्ये काय पूर्ण झालं, तातडीने त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेतली याची सुद्धा एक महिन्यानंतरची एक मीटिंग या विषयाची होईल. मी म्हणालो तसं परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभूळवाडी ते वारजे हा एक रिंग रोडचा विषय आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय, हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत त्याचाही चर्चा झाली. त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम करता येईल. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदा 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीची सुरुवात नुकतीच करण्यात आली. यंदा या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असून या पुस्तक महोत्सवात 800 दालनं असणार आहेत. भारतातील सर्वात मोठ्या महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सव दुसऱ्या स्थानी आहे. पुणे पुस्तक महोत्सवासारख्या उपक्रमातून पर्यटन संस्कृतीला चालना मिळणार असल्याचं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलं. ते म्हणाले, मला असं वाटतं की आपण सगळेच जण आता ह्या इव्हेंटशी इतके कनेक्ट झालेलो आहोत की वेगळं काही आपल्याला अपील करण्याची आवश्यकता नाही. कुठलाही विषय हा होऊन जातो पण तो फुलवायचा असतो आणि मग फुलल्यानंतर त्याचा आनंद घ्यायचा असतो की अरे जेवढं करता आलं तेवढं केलं. तसं या बुकफेस्टच्या बाबतीमध्ये करूया याचं कारण की जगाची पुस्तकांची राजधानी पूर्ण होणार आहे म्हणजे काय होणार, त्याच्यातून आपला इंटरेस्ट क्रिएट होईल. पैसे हा फार मुद्दा नाहीये, पण आपली एनर्जी लावणं, आपल्या कल्पना, जसं आम्ही पहिल्या वर्षापासून सुरू केलं की कोथरूड मधला जो पुस्तकं खरेदी करेल त्याला 100 रुपयाचं डिस्काउंट आम्ही देणार. प्रकाशक 40%, 30% देतो, 200 रुपयाचं पुस्तक आहे त्याने 20% डिस्काउंट दिलं, 160चं झालं तर 100 रुपये आम्ही देणार, 60 रुपयेच तुम्ही द्यायचे. असं तुम्ही कितीही खरेदी करा. मग आम्ही नंतर पत्रकारांना 1000चं सुरू केलं आणि संपादकांना 10,000चं सुरू केलं. आता हे करण्यातून खूप सेल हा होतो आहे पण त्यापेक्षा इतक्या लोकांना पुस्तकं मिळत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी याप्रसंगी बोलताना म्हणाले की सोशल मीडियामुळे जी आपली तरुण पिढी आहे त्याची वाचन करण्याची जे एक रुटीन आहे तो खूप कमी व्हायला लागलेला आहे. तर अशा प्रकारच्या बुक फेस्टिवलचा आपला आउटकम काय निघतो की जवळपास 70 युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये आहेत आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 700 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. तर हे सर्वांचे जे विद्यार्थी आहेत ते याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. तर मोठे मोठे जे साहित्यकार आहे, मोठे मोठे लेखक आहेत त्यांना ऐकतील, त्याचे अनुभव जे आहेत ते ऐकतील आणि त्याचा वापर करून त्याच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा एक बदलण्याचाही सुद्धा आमचा एक उद्देश आहे की ते विद्यार्थी जे आहेत तेही प्रत्येक दिवशी जर त्याने थोडासा वाचन त्याचे रुटीन मध्ये आणला तर तोही आपला जे लिटरेचरचा जे आउटकम असतो, जे फायदा असतो आपल्या विद्यार्थ्यांना तोही मिळेल. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, 9 दिसंबर को हम शांतता पुणेकर वाचत हा कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमातील पूर्ण पुणेकरीची वाचणार आहे 1 तास. मुख्यमंत्री महोदय पण वाचतात, राज्यपाल पण वाचतील, सगळे खालचे, आणि तो एक जगातला विश्वविक्रम त्या दिवशी होणार आहे. यावेळेसचं प्रचंड मोठं भव्यता आहे. जवळजवळ जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरचे अनेक वक्ते येणार आहेत. एक चिल्ड्रनचं खूप मोठं फेस्टिवल आहे, लिट फेस्ट आहे, कल्चरल फेस्टिवल आहे, त्यानंतर बुक फेस्टिवल आहे आणि नो डाऊट
सुहानाचं फूड फेस्टिवल पण या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक गोष्टी मिळतात. आतापर्यंत जवळजवळ 70 पुस्तकांच्या प्रकाशनाचे अर्ज आलेले आहेत. ते पण एकदा रेकॉर्ड होईल की एखाद्या कार्यक्रमात 100 पुस्तकांचं प्रकाशन झालं. अशा या सगळ्या पुणेकरांच्या उत्सवामध्ये मला आनंद आहे की आमचे अनेक मान्यवर या ठिकाणी सगळे आलेले आहेत. सगळ्यांच्या एवढ्या उपस्थितीमध्ये आज आपलं भूमिपूजन होत आहे. आपला प्रयत्न चाललाय की उद्घाटनाला राष्ट्रीय स्तरावरचं खूप मोठं व्यक्तिमत्व यावं. आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असलेले ज्येष्ठ गीतकार गदी माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. 21,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 14 डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच यंदाचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार नादब्रह्म या शास्त्रीय आणि सुगम संगीताला वाहिलेल्या संस्थेसाठी रवींद्र गांगुर्डे यांच्याबरोबर योगदान देणाऱ्या वंदना रवींद्र गांगुर्डे यांना देण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना चैत्रबन पुरस्कार, स्वर्गीय विद्याताई माडगुळकर आणि त्यांच्या कन्या प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा विद्याप्रज्ञा पुरस्कार यावर्षी तरुण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना देण्यात येणार आहे. यावेळी गदिमांचे निस्सीम चाहते सांगली जिल्ह्यातील जत इथले निवासी डॉक्टर श्रीपाद जोशी यांचा यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात येणार आहे. गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ कवी अंबादास माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांचा समावेश असलेला वंदे वंदे मातरम हा कार्यक्रम यावेळी सादर केला जाणार आहे. आनंद माडगुळकर लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित माझ्या खिडकीतून गदिमा या ग्रंथाचं प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचा वर्धापन दिन तसंच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून यंदाचा यशवंत वेणू पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांना दिला जाणार असून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमात नाट्य क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री आणि पडद्यामागील कलाकारांचा यशवंत पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, यावर्षी नाट्य परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आमच्या कलाक्षेत्रातील 5 वेगवेगळे पुरस्कार सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट नाटक कुटुंब कीर्तन, ठेकेशी संवाद, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक, 2:22 विशेष लक्षवेधी नाटक, संदेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट लेखक, विजय केंकरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, संकर्षण कराडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि शुभांगी गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि आमच्या रंगमंचावरील बॅकस्टेज कलावंत दत्ता शिंदे यांनाही या निमित्ताने गौरवण्यात येणार असून या कार्यक्रमाबरोबरच धुंदी कळ्यांनो आणि धुंदी फुलांनो हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांनी याचा आनंद घ्यावा या निमित्ताने मी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो. संस्कृती प्रकाशनतर्फे ललिता श्रीपाल सबनीस लिखित संसारी शहाणपण, संस्कृतीनिष्ठ नायिका, लहानपण देगा देवा आणि समर्पण या 4 पुस्तकांचं प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात झालं. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार, कवयित्री अंजली कुलकर्णी यांची उपस्थिती होती. खरा लेखक बंदिस्त चौकटीत न अडकता विविध विषय हाताळत सर्वसमावेशक सूत्र आपल्या साहित्यकृतीतून मांडतो. हे सूत्र स्वीकारत ललिता सबनीस यांनी जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता दर्शवत मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचं दर्शन आपल्या साहित्यकृतींमधून घडवलं आहे, असे गौरवोद्गार मिलिंद जोशी यांनी काढले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस, भूषण राजगुरू, सीमा चोरडिया आणि नितीन जळूकर यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.